आज माझा मामाच्या गावचा शेवटचा दिवस होता। मामाने सोडलेलं होतं गव्हाच्या रानाला पाणी पाजायला आणि स्वतः बसलेले झाडाखाली। आमच्या चिकूचं झाड एवढं मोठं आहे ना आणि टपाटप पत्र्यावरती चिकू पडत असतात आणि काय चिकू अहो साखरेला पण मागं पाडतील एवढं गोड असते ते आमच्या मामाच्या बागेतलं चिकू बघा। माझी आजी म्हणाली जा आज चाललेस ना तर ताज्या ताज्या गवारीच्या नाही हो शेवग्याच्या शेंगा तेवढे तोडून आण। त्या बांधाला बघा शेवग्याचे झाड होतं आणि हे आमचं अद्रकचं शेत आहे। आलं हो ते काढायला आले ती। अहो माझ्या सासरच्या माणसांना माझ्या आजोळताना लय अप्रूप बघा पाण्याचं, कारण का आमचं माझं सासर आहे ना डोंगरावर असल्यामुळे तिकडे एवढं काय पाणी नाही आणि इकडे बघा नुसतं झुळझुळू पाटानं पाणी वाहत असतं। माझ्या भाऊजनं काकाला काठी घेतली अहो कळूक व शेंगा पाडण्यासाठी आणि माझं मोठ्या मामाचं पोरग सगळ्यांनी म्हणून एवढ्या शेंगा तोडल्याला 25-30 तरी शेंगा ताज्या ताज्या काय कालवण लागलं। आपली बारकी सासू पाटामध्ये खेळत होती। आजीनं पिशव्या भरल्या शेवग्याची शेंग आळूची पानं लय काय काय येताना बघा भरून दिला आम्हाला।